जय श्रीराम मित्र, मेधाविनी मंडळातर्फे वाघ यज्ञात सहभागी करून घेतल्याबद्दल माझे मित्र श्री जितेंद्र जोशी यांचे मी आभार मानतो व मावशी केळकर यांच्या रामायण चरित्रातील पुस्तकातील एका भागाचे वाचन करून माझी समिधा या वाघ यज्ञात मी अर्पण करतो आणि पुढील समिधा अर्पण करण्यासाठी माझे मामा बाळकृष्ण थत्ते आणि मित्र मंदार संत यांना मी आमंत्रित करतो। या पुस्तकातील कथेवर काही बोलण्याआधी तुकोबारायांचं एक वचन आठवतं, राम म्हणता वाट चाले, राम म्हणता वाट चाले, तीर्थे पावला पावले, राम म्हणता भोगी त्यागी, दुःख न लिये त्या अंगी, राम म्हणता करिता धंदा, सुख समाधान तया सदा, ऐसा राम जपा नित्य, तुका म्हणे जीवन मुक्त। खूप साधा आणि सरळ सोपा अर्थ आहे। याचा अर्थ आहे, रामाचं नाव घेऊन कुठलेही कार्य करा आणि सारा भार त्याच्यावर सोडून तुम्ही निश्चिंत राहा। या पुस्तकात देखील मी असाच एक चतुर गोष्ट आहे वाचलेली आहे रामायणातली, की वाल्मिकींनी ज्या ते रामायण लिहिलं त्यानंतर देव आणि मानव यांच्यामध्ये एखाद्या इस्टेटीवरून भांडण व्हावं असं त्या रामायणाचं श्रेय घेण्यासाठी भांडणं सुरू झाली। मानव म्हणायला लागले की राम हा पृथ्वीवर जन्माला आला होता त्यामुळे रामायणावर आमचा अधिकार आहे। देव म्हणायला लागले की तो श्री विष्णूचाच अवतार आहे आणि तो मुळातच देव आहे त्यामुळे रामायणावर आमचा अधिकार आहे। आता या दोघांच्या वादामध्ये दानवांनी उडी मारली आणि ते म्हणायला लागले, अरे कसला तो तुमचा राम, काय घेऊन बसला, आमचा रावण नसता तर तुम्हाला ते रामायणामधला राम सुद्धा कळला नसता, त्याची महती तुमच्या लक्षात आली नसती, त्यामुळे ते रामायण आमचंच आहे। खरं तर रामायण नाही, ते रावणायण आहे। असं एकंदर भांडण विकोपाला गेलं। पुढे हा वाद ब्रह्मदेवांकडे गेला। ब्रह्मदेवांनी या वादाबाबत आपले हात झटकले। ते म्हणाले की बाबा महादेवच या गोष्टीमध्ये काहीतरी तोडगा काढू शकतील, कारण ते स्वतः रामाचे भक्त आहेत। आणि मग हे सगळी तिघही मंडळी महादेवांकडे गेले। महादेव म्हणाले, मला खूप आनंद होईल या गोष्टीवर मी तोडगा काढला तर, आणि मी तोडगा नक्कीच काढेन। तेव्हा महादेव म्हणाले की मूळ रामायणामध्ये 24,335 श्लोक आहेत, परंतु रामरक्षेच्या रूपाने पुढे ते शतकोटीच्या रूपात मांडले गेले। त्यानुसार मी आता तुमची त्याची विभागणी करतो। आणि ती केली असता 33 कोटी 33 लक्ष 33,300 श्लोक वाटणी केले गेले। आता एक श्लोक शिल्लक राहिला। महादेव म्हणाले की आता एका श्लोकाची सुद्धा विभागणी मला करता आली असती, परंतु या एका श्लोकामध्ये आहेत 32 अक्षर आणि तुम्ही जर तिघजण आहात त्यामुळे तिघांना 11 मला वाटता आली असती, परंतु आता या 32 मधली मी तिघांनाही 10 वाटतो आणि उरलेली 2 अक्षर मी माझ्याकडे ठेवतो। याप्रमाणे वाटणी केल्यावर जी 2 अक्षर उरली ती अर्थातच होती राम। आता रामायणातून जर राम वजा केला तो लोकांच्या हाती राहिलं काय? अशी चतुर कथा महादेवांनी त्या गोष्टीमध्ये आपल्याला रामायणामध्ये आपल्याला सांगितलेली आहे की रामायणामधून जर राम निघून गेला तर तुमच्या हातात काय राहणार आहे। त्या या आयुष्यामध्ये सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काही राम ठेवायचा असेल तर फक्त घ्यायला नाही, काही द्यायलाही शिका। हे दिल्यामुळे महादेवांकडे राम शिल्लक राहिला, तो तुमच्या आमच्याकडे शिल्लक राहावा असं वाटत असेल तर ऐसा राम जपा नित्य। याच गोष्टीला मी धरून तुळशीदासांची सुद्धा एक छान गोष्ट अशी आहे की ते सतत रामनामाचा जप करत असत आणि अनेक लोक त्यांची मग टिंगल मस्करी करत काय सारखं राम वगैरे वगैरे चालत असे। काही जणांनी त्यांनी विचारलं की तुम्ही एवढं राम 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 करता, अरे तुम्हाला कधी राम प्रत्यक्ष भेटलाय का, तुम्हाला दिसलाय का?
त्या तुलसीदासांनी एखाद्या गणितज्ञाला सुद्धा लाजवेल असं एक कोडं सांगितलं की ज्याच्यामुळे फक्त राम आयुष्यामध्ये शिल्लक राहतो, बाकी काही नाही. ती कथा अशी आहे की लोकांनी त्यांना विचारलं की आम्हाला राम दाखवा, तुम्हाला जर दिसला असेल तर. ते तुलसीदास म्हणाले काहीच हरकत नाही, मी तुम्हाला राम बाहेर शोधायची गरज नाही, राम हा तुमच्यात माझ्यात प्रत्येकामध्ये आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की नान चतुर्गुण पंचतत्व मिलेना, तास द्विगुण प्रमाण, तुलसी अष्टसो भागे, अंतमे शेष ही राम राम. ह्या सूत्रानुसार कोणतंही नाव घ्या, अगदी माझं नाव सुनील 3 अक्षरी आहे, त्याला तुम्ही 4 ने गुणा, त्यात पंचतत्व म्हणजे 5 मिळवा, म्हणजे 5 आणि 4 9 होतील. आता या 9ला दुप्पट करा, 9 दुने 18 होतील. आता या 18ला जेव्हा तुम्ही 8 ने भागाल त्या उरतील ते 2. हे तुम्ही कुठल्याही अक्षरात, अगदी श्री हे 1 अक्षर आहे, चंद्रकांत ही 4 अक्षर आहेत, ही कुठलीही अक्षरं घेतली तरी शेवटी उरतो तो 2 अक्षरी. ही 2 अक्षरी म्हणजेच तुमच्या आमच्यात असलेला राम. जय श्रीराम. ऐसा राम जपा नित्य, तुका म्हणे जीवन मुक्त.